इथल्या प्रत्येक गल्लीचा रस्ता आपल्याला गंगेजवळ घेऊन जातो. इथल्या घाटांवरील शांतता, इथली प्रत्येक भिंत आपल्याला शिवभक्तीत विलीन करते. मोक्ष देणारी ही नगरी जन्माप्रमाणेच मृत्यूचा सोहळा देखील आनंदात साजरा करते. या नगरीला कुणी काशी, कुणी वाराणसी तर कुणी बनारस म्हणतं, पण इथली हवा एकच जयघोष करते. ओम नमः पार्वतीपतये, हर हर महादेव. मनाला तृप्त करणारी ही नगरी पोटाला देखील मनसोक्त तृप्त करते. नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काशी वाराणसी संपूर्ण दर्शन, गंगा आरती, काशीमधील घाट, काशीमधील लोकल स्ट्रीट फूड व काही महत्त्वाच्या टिप्स अशी संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. काशीला येण्यासाठी तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथून वाराणसी जंक्शनला थांबणारी ट्रेन किंवा वाराणसी एअरपोर्टला जाणारी फ्लाईट पकडून येऊ शकता. आम्ही मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या अकासा एअर फ्लाईटने काशीला आलो होतो. काशीमध्ये राहण्यासाठी अनेक धर्मशाळा, हॉटेल रूम्स, हॉस्टेल स्टे ऑप्शन्स आहेत. मी फॅमिलीसोबत काशीला आले होते, त्यामुळे काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या अगदी जवळ 800 मीटर अंतरावर असलेल्या या मृदा हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. या हॉटेलमधील इंटेरियर, रूम्स सर्व अगदी नीटनेटके स्वच्छ होते. गडोलिया जवळील गिरिजाघर चौराहा परिसरात हे मृदा हॉटेल आहे. 1500 रुपयांपासून या ठिकाणी तुम्हाला नॉन AC, AC डिलक्स रूम्स मिळतील. काशी दर्शनाची सुरुवात कालभैरव मंदिरापासून केली पाहिजे अशी मान्यता आहे, म्हणून आम्ही सर्वप्रथम कालभैरवाच्या दर्शनाला आलो. कालभैरव हे भगवान शिवाचे अत्यंत उग्र अवतार मानले जातात, ज्यांना काशीनगरीचे कोतवाल म्हणतात. त्यामुळे कालभैरवाची अनुमती घेऊन काशी यात्रेची सुरुवात केल्यास संपूर्ण यात्रा सफल होते असे मानले जाते. दर्शन मार्गामध्ये दिसणाऱ्या या रंगीबेरंगी वॉल पेंटिंग्स बघत वेळ कसा निघून जात होता समजलेच नाही. सुमारे अर्धा-पाऊण तासामध्ये आम्ही मंदिरात पोहोचलो. गाभाऱ्यात काळभैरवाच्या चांदीच्या प्रसन्न मूर्तीचे दर्शन घडते. आम्ही काशीला रात्री सुमारे 8 वाजता पोहोचलो होतो. मग रूमवर फ्रेश होऊन 9 वाजता काळभैरवाच्या दर्शनाला आलो होतो. तासाभरात काळभैरवाचे दर्शन झाले आणि आम्ही रूमवर जायला निघालो. दुसरा दिवस उजाडला आणि आम्ही काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाला निघालो. गिरिजाघर चौराहाला मध्यभागी एक उंच स्तंभ आहे, त्यावर नंदीची मूर्ती विराजमान आहे. त्या नंदीच्या दिशेनेच काशी विश्वनाथ मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. आम्ही डिसेंबर एंडिंगला काशी दर्शनाला आलो होतो. वर्षाअखेर व नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची बरीच गर्दी दर्शनासाठी दिसत होती, पण दर्शनासाठी वेगवेगळ्या द्वारांतून प्रवेश दिला जातो, त्यामुळे इतकी गैरसोय होत नाही. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे इथे जागोजागी स्थानिक लोक लवकर दर्शन करून देतो म्हणून तुम्हाला लुटायचा प्रयत्न करतील, पण त्यांना तुम्ही अजिबात बळी पडू नका. जर तुम्हाला गर्दीमध्ये जास्त वेळ रांगेत थांबायचे नसेल व लवकर दर्शन करायचे असेल तर हे सुगम दर्शन तिकीट काउंटर श्री काशी विश्वनाथ धाम जवळ आहे. तिथे पर पर्सन 300 रुपयांमध्ये सुगम दर्शन तिकीट मिळते. तसेच काशी विश्वनाथ ट्रस्ट ऑनलाईन वेबसाईटवर देखील तुम्ही हे तिकीट बुक करू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नाही आहे. मोबाईल लॉकरमध्ये जमा करावा लागतो. यामध्ये देखील अनेक स्थानिक लोक प्रायव्हेट स्टॉल्स ओपन करून 100-200 रुपये चार्जेस घेऊन मोबाईल जमा करायला तुम्हाला फोर्स करतील, पण तिकडे अजिबात मोबाईल जमा करू नका. कारण पुढे तुम्ही जेव्हा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचाल तिकडे मंदिर संस्थानातर्फे अगदी मोफत, फ्री, सुरक्षित मोबाईल लॉकरची सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणीच तुम्ही मोबाईल जमा करा. वाराणसीच्या मध्यभागी गंगेच्या किनाऱ्यावर वसलेले श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर हे अध्यात्म आणि भक्तीचे एक दीपस्तंभ म्हणून उभे आहे, जे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लाखो यात्रेकरूंना आकर्षित करते. गंगेच्या साक्षीने उभे असलेले काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मनातील अहंकार नाहीसा करून आत्म्याला शांततेचा स्पर्श देते. खरंच काशीत येणं म्हणजे फक्त प्रवास नाही तर स्वतःकडे परत जाण्याचा एक दिव्य अनुभवच आहे. बनारस की गलियों में खोए नहीं तो क्या बनारस आहे, या वाक्याची जाणीव मला या गल्ल्यांमधून फिरताना झाली. बनारसमधली ही जुनी घरे, या अरुंद वळणावळणाच्या गल्ल्या म्हणजे या नगरीचा जणू श्वासच. इथली प्रत्येक गल्ली आपल्याला गंगेच्या दिशेने नेत जाते.
आम्ही या गल्लीतून आता बुंदी परकोट घाटावर आलोय. बुंदी परकोट घाट हा बनारसच्या पवित्र घाटांपैकी एक सुंदर घाट आहे. दरवर्षी या घाटावरील भिंती महादेवाशी संबंधित वेगवेगळ्या थीम्समध्ये रंगवल्या जातात. त्यामुळे हा घाट फोटोग्राफर्स आणि इन्फ्लुएन्सर्सला विशेष आकर्षित करतो. आम्ही सकाळी 8च्या दरम्यान बुंदी परकोट घाटावर पोहोचलो होतो. त्यामुळे फारशी गर्दी नव्हती आणि घाटाचा निवांतपणा मनापासून अनुभवता आला. तुम्हालाही या घाटाचं खरं सौंदर्य अनुभवायचं असेल तर सकाळी 7-8च्या दरम्यान या ठिकाणी या. सकाळच्या कोवळ्या उन्हात गंगेच्या हलक्या चमकणाऱ्या लाटा आणि या रंगीबेरंगी भिंती आणखीन खुलून दिसतात. या शांत वेळेत घाटावर बसून क्षणभर विसावल्यावर जाणवतं की काशी फक्त पाहायची जागा नाही, तर मनात साठवून ठेवण्याची अनुभूती आहे. बुंदी परकोट घाटावरून या गल्लीतून रिटर्न जाताना खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स ओपन झाले होते. तुम्हाला बनारसची खरी चव अनुभवायची असेल तर मोठमोठ्या प्रसिद्ध दुकानांपेक्षा या गल्ल्यांमधील स्टॉल्सवरील पदार्थ खा. खूपच टेस्टी स्ट्रीट फूड्स या गल्ल्यांमध्ये चाखायला मिळतात. आम्ही या स्टॉलवर हिंग कचौडी खाल्ली. हिंग कचौडी हा बनारसचा एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. 30 रुपयांमध्ये 2 कचोरी कुस्करून त्यावर गरमागरम चण्याची पातळ भाजी, चिंचगुळाची आंबट गोड चटणी, मिरचीची हिरवी चटणी आणि वरून मुळा गाजराचा किस घालून देतात. मला तर हा पदार्थ खूपच आवडला. बनारसमध्ये नाश्त्याला जलपान म्हणतात आणि हा जलपान इतका मजबूत असतो की तुम्हाला दुपारी भूकच लागणार नाही, कारण नाश्त्यामध्ये इथे कचौडी सब्जी खाल्ली जाते. फक्त 50-60 रुपयांमध्ये 4-5 कचौडी सोबत पालक चण्याची किंवा बटाट्याची पातळ भाजी दिली जाते. त्यासोबत जिलेबी देखील दिली जाते. हा नाश्ता खूपच टेस्टी असतो आणि पोट देखील एकदम फुल होऊन जातं. आता मी तुम्हाला बनारसच्या घाटांची सुरुवात ज्या ठिकाणी होते त्या 80 घाटावर घेऊन जात आहे. जाता जाता वाटेमध्ये बनारस स्वर्णकला केंद्राच्या बाजूला हा छोटासा कुल्हड चहाचा स्टॉल आम्हाला दिसला. खूप नजाकतीने हा माणूस चहा बनवत होता. बनारसच्या थंडीमध्ये गरमागरम कुल्हड चहा पिण्याची मजा काही औरच आहे. मी खरं तर चहा कॉफी काहीच पित नाही, पण बनारसला 3 दिवस राहिले तेव्हा दिवसातून 2 वेळा तरी चहा मी पिला. 80 घाट परिसरात पोहोचताच बनारसमधील सुप्रसिद्ध पहलवान लस्सीचं दुकान तुम्हाला दिसेल. 60 रुपयांमध्ये ड्रायफ्रूट्स घातलेली ही टेस्टी रबडी मलाई लस्सी या ठिकाणी मिळते. 50 रुपयांमध्ये मलाईयो देखील या ठिकाणी मिळतो. दुधाला येणाऱ्या फेसापासून हा पदार्थ बनवला जातो आणि थंडीमध्ये बनारसमध्ये मलाईयो आवर्जून खाल्ला जातो. मी बनारसमध्ये खूप ठिकाणी मलाईयो रबडी खाल्ली. दुधाचे सर्वच पदार्थ बनारसमध्ये खूप चांगले मिळतात. पहलवान लस्सीच्या समोरच ही गल्ली तुम्हाला दिसेल. ही गल्ली तुम्हाला थेट 80 घाटावर घेऊन जाते. आता तुम्हाला वाटेल की 80 घाट म्हणजे इथे टोटल 80 घाट असतील, पण तसं नाही आहे. काशीमध्ये एकूण 84 घाट आहेत आणि या घाटांची सुरुवात होते ती 80 घाटापासून. पौराणिक कथेनुसार शुंभ-निशुंभ राक्षसांचा वध केल्यानंतर दुर्गादेवीने आपली तलवार याच ठिकाणी फेकली होती. तलवारीला हिंदीमध्ये 80 म्हणतात, म्हणून या घाटाला 80 घाट नाव पडले. तसेच 80 नावाची एक लहान नदी या ठिकाणी गंगेला येऊन मिळते. या संगमामुळे या घाटाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. बनारसमध्ये दररोज पहाटे 5 वाजता होणारी गंगा आरती 80 घाटावर केली जाते. या ठिकाणी सुभाय बनारस कार्यक्रम दररोज सकाळी आयोजित केला जातो, ज्यामध्ये गंगा आरतीनंतर योगासने, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी बनारसमधील प्रसिद्ध घाटांची नावे व माहिती दिली आहे. आता आम्ही गाय घाटावर जाऊन तिकडून बोटीने जीवनाचं सर्वात मोठं आणि अंतिम सत्य दाखवणाऱ्या मणिकर्णिका घाटावर जाणार आहोत. आता गाय घाटावर आपण पोहोचलो आहोत. या घाटावर मध्यभागी एक सुरेख नंदी विराजमान आहे. जणू तो गंगेच्या प्रत्येक लाटेचा साक्षीदार आहे. घाटावर येणारे लोक, त्यांच्या मनातले विचार, प्रार्थना, इच्छा या सगळ्यांचा तो निशब्द साक्षीदार आहे. गंगा वाहत राहते, लोक येतात जातात, पण नंदी तसाच स्थिर उभा, शांत, अढळ, पण सगळं पाहत. हर हर महादेव.
आता आम्ही बोटीमध्ये बसत आहोत. जर तुम्ही शेअरिंगमध्ये बोटीने जाणार असाल तर 200 रुपये पर पर्सन चार्जेस आकारले जातात. पण आम्ही फॅमिलीसाठी ही प्रायव्हेट बोट घेतली होती. जर तुम्हाला फक्त तुमच्या फॅमिलीसाठी प्रायव्हेट बोट करायची असेल तर 2000 रुपये चार्जेस आकारले जातात. हे नमस्कार केलेले मोठे हात दिसत आहेत तो नमो घाट आहे. गंगेच्या लाटांवर बोटीने फिरताना काशीचे घाट जणू काळाच्या पलीकडचं एक जिवंत चित्र भासतं. माझे आई वडील काशीला येऊन खूपच आनंदी झाले होते, कारण खूप वर्षांपासून त्यांची इथे यायची इच्छा होती आणि आम्ही ती फायनली पूर्ण केली होती. हा आनंद तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर पाहू शकता. आमचं खूप इच्छा होते काशीला यायचं. आमच्या मुलांनी काशीला आणले. आज आम्हाला खूप आनंद आहे. याच्यापेक्षा काही नको आहे. आम्हाला काशी दर्शन केले, याच्यामध्ये आम्ही खूप खुश आहे. जय सनातन, हर हर महादेव, जय श्रीराम, हर हर महादेव. काशीला मित्रांसोबत येण्यापूर्वी पहिल्यांदा आई वडिलांना घेऊन या. आई वडिलांसोबत काशीमध्ये घालवलेले सुखद क्षण कायमस्वरूपी तुमच्या मनामध्ये कोरले जातात. तर आता फायनली आपण मणिकर्णिका घाटाजवळ पोहोचलो आहोत. खरं सांगू तर या जागेवर येताच माझं मन स्थिर स्तब्ध झालं होतं. जळणाऱ्या चितांचा धूर, अखंड पेटलेली अग्नीची ज्योत आणि गंगेच्या प्रवाहात विरघळणारी जीवनाची शेवटची कहाणी. खरंच या ठिकाणी मृत्यू म्हणजे भय वाटत नाही, तर तो स्वीकार वाटतो. म्हणतात इथं अंत्यसंस्कार होणं म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळणं. प्रत्येक ज्वालेत एक आयुष्य संपतं, पण त्याच राखेतून आत्म्याचा मोक्षाकडे जाणारा प्रवास सुरू होतो. माता पार्वतीच्या कर्णफुलातील मणी या जागेवर पडला होता, म्हणून मणिकर्णिका घाट हे नाव या जागेला पडले. 24 तास मणिकर्णिका घाटावर मृतदेह जळत असतात, पण इथं उभं राहून एक वास्तव जाणवतं की आयुष्याची काहीच शाश्वती नाही. म्हणून आयुष्यात ज्या आपल्या इच्छा आहेत, जे आपल्याला वाटतं ते वेळ न घालवता तेव्हाच करावं. सर्वांशी सहानुभूतीने वागावं. राग, द्वेष, अहंकार हे सगळं शेवटी इथेच थांबतं. मणिकर्णिका घाटावरून रूमवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही थोड्या वेळात गंगा आरतीसाठी निघणार होतो. दररोज संध्याकाळी 6 वाजता दशाश्वमेध घाटावर गंगा आरती केली जाते. फ्रेश होऊन आम्ही गंगा आरतीसाठी निघालो. वाटेमध्ये मिंटू चायवाले शॉप लागले. या शॉपमध्ये मलाई टोस्ट एकदम मस्त मिळतं. फायनली आपण दशाश्वमेध घाटाजवळ पोहोचलो आहोत. गंगा आरती संध्याकाळी 6 वाजता सुरू होत असली तरी दुपारी 3-4 वाजेपासूनच लोक या घाटावर येऊन बसतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर गंगा आरती जवळून अनुभवायची असेल तर 2 तास आधीच इथे येऊन बसा. बोटवाले तुम्हाला 300-500 रुपये पर पर्सन चार्जेस आकारून बोटीत बसून गंगा आरती बघायला विचारतील. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की बोटीत बसून गंगा आरती बघण्यापेक्षा आम्ही जिथे बसलोय तशा जागेवर बसून फ्रीमध्ये अगदी जवळून गंगा आरतीचा अनुभव घ्या. या गंगा आरतीच्या स्टेजसमोर बसण्यासाठी काहीच चार्जेस आकारले जात नाहीत. अगदी मोफत इथून तुम्ही आरती अनुभवू शकता. महादेवाची धातूची मूर्ती मध्यभागी आणून ठेवण्यात आली आणि गंगा आरतीची तयारी आता सुरू झाली होती. सर्व चौरंगांवर फुलांची उधळण केली जात होती. सर्व पुजारी आता गंगा आरती करण्यासाठी सज्ज झाले होते. सर्वप्रथम सगळ्या पुजारींनी एकत्र मिळून महादेवाच्या धातूच्या मूर्तीची पूजा केली. आता सर्व पुजारींनी एकत्र शंखनाद करण्यास सुरुवात केली. सर्व पुजाऱ्यांच्या समन्वयित हालचाली, उंचावलेली दीपमाळ, धुपाच्या सुगंधाने भारावलेले वातावरण हे सगळं पाहताना वेळ थांबल्यासारखा वाटतो. दशाश्वमेध घाटावरची ही गंगा आरती केवळ एक विधी नाही तर आत्म्याशी जोडणारा अनुभव असतो. हजारो लोकांच्या उपस्थितीतही एक विलक्षण शांतता जाणवते.
गंगा आरतीवरून रिटर्न जाताना आम्ही काशीमधील सुप्रसिद्ध काशी चाट भांडारमधील हे टमाटर चाट खाल्ले. चाटचा हा वेगळा प्रकार मला तर आवडला. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिर, घाट आणि खमंग खाण्यासाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर कलेचंही एक समृद्ध केंद्र आहे. इथली बनारसी साडी म्हणजे अनेक शतकांची परंपरा, सूक्ष्म कारिगिरी यांचं जिवंत उदाहरण आहे. इथल्या फॅक्टरी आणि होलसेल शोरूम्समध्ये खूप सुंदर अशा बनारसी साडी मिळतात. बनारसमध्ये संकटमोचन मारुती मंदिर, त्रिदेव मंदिर, तुलसी मानस मंदिर ही काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. तुलसी मानस मंदिरात आम्हाला शयन आरती अनुभवण्याचा लाभ मिळाला. मुंबई ते वाराणसी विमान प्रवासाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो देखील जरूर बघा. आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.